फोन उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर. @स्किल फॅन्टसी, लिंक इन द डिस्क्रिप्शन. लोकसभा निवडणुकांच्या ज्या प्रचाराचे बिगुल वाढलेला आहे, बीड लोकसभेची निवडणूक जी आहे आता तिरंगी पाहायला मिळणार आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत अशोक हिंगे देखील आता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रमुख म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. भव्यदिव्य अशी रॅली निघणार आहे. काय सांगाल एकंदरीत बीडची जी लढत आहे आता तिरंगी पाहायला मिळते, पहिली प्रतिक्रिया काय? आज माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीच्याद्वारे, पायी रॅलीच्याद्वारे या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. रस्त्यावर असणारे सर्व महापुरुष यांच्या पुतळ्याला मी अभिवादन करून त्या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. माझ्यासोबत या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश प्रवक्ते फारुखभाई अहमद, भटकमुक्त समन्वयक प्राध्यापक अरुण जाधव हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. भव्यदिव्य पहिल्यांदाच रॅली काढली जाते, मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाते, काय सांगाल एकंदरीत? कार्यकर्त्यांची इच्छा होती, प्रचंड मोठ्या ताकदीनं आपण या ठिकाणी बीड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद आपण जोपर्यंत रस्त्यावर दाखवत नाहीत तोपर्यंत सर्वसामान्य मतदाराला सुद्धाही समजणार नाही. ज्या पद्धतीनं आपण आता निवडणुकीमध्ये जर ताकद दाखवली तरच पुढं मतदार लोक विचार करतात. आणि ताकद दाखवायची म्हणजे ही काही आम्ही अशा ते गाड्या घोड्या लावून माणसं आणलेली आहेत. स्वखर्चानं त्या ठिकाणी माणसं, स्वयंप्रेरणेनं माणसं त्या ठिकाणी बीड शहरामध्ये आलेली आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे, दुसरीकडे पंकजा मुंडे, दोघं बहीण भाऊ यावेळेस एकत्र निवडणूक लढतात. कारण गेल्या निवडणुकीच्या वेळेस बजरंग सोनवणे यांच्यासोबत धनंजय मुंडे होते, मात्र आता पंकजा मुंडेंसोबत आहेत. कसं आव्हान वाटतं एकंदरीत? माझं आव्हान भाजपच माझं आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मी त्याला आव्हान समजत नाही. कारण माझं खरं आव्हान आमचं भारतीय जनता पार्टी आहे. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही चालवली आहे, तुम्ही जर बघितलं तर इतर पक्षाच्या पुढाऱ्यांना त्या ठिकाणी फिरण्यासाठी सुद्धा जे प्रमुख नेते आहेत, म्हणजे अध्यक्ष आहेत किंवा ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना फिरण्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टरसुद्धा आम्हाला मिळत नाही आहे. आज सध्या बाळासाहेब आंबेडकर 3 दिवसापासून बीडला येण्यासाठी हेलिकॉप्टर, शेवटी ते बायकार येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. किंवा इथलं या ठिकाणी सभेचं ग्राउंड असेल, सभेचं ग्राउंड उपलब्ध होऊन न देणं, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची ती दादागिरी जी हुकुमशाही देशात चालली ती त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ते उमेदवाराच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी हे दादागिरी आणि हुकुमशाही सुरू झालेली आहे. त्या मुद्द्यावर निवडणूक लढणारे वंचित बहुजन आघाडी बीडमध्ये बीड जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा घेऊनच मी या रिंगणात उतरलेलो आहे. निवडणुकीच्या बीड जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न. बीड नगर बीड परळी मार्ग, परळी नगर बीड मार्गे ही हा जो रेल्वे मार्ग आहे, हा रेल्वे मार्ग तात्काळ पूर्ण झाला पाहिजे. बीड जिल्ह्यातून जे नवीन 3 रेल्वे मार्ग या ठिकाणी प्रस्तावित आहेत त्याच्या सर्वेक्षणासाठी किंवा त्याच्या यासाठी फंड उपलब्ध करणं असेल, किंवा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एखादा सुशिक्षित बेरोजगार लोकांच्या हाताला काम देणारा मोठा उद्योगधंदा असेल, किंवा स्थलांतरित मजुराचा प्रश्न असेल, किंवा ऊसतोड कामगाराचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडवण्यासाठीच या ठिकाणी संसदेत गेलं पाहिजे आणि म्हणून माझा तसा प्रयत्न राहील. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बघू शकतो मराठा आरक्षणाचा देखील प्रभाव पडणार आहे. मात्र ज्यावेळेस ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळणार आहे त्यावेळेस तुम्ही असं पत्र पाठवलं होतं की आमचा पाठिंबा असेल वंचितचा. त्यांनी आता माघार घेतलेले आहे, त्यांच्यासोबत काही बोलणं झालं, पाठिंबा देऊ शकता तुम्हाला ते? मतदार म्हणून मी त्यांना पाठिंबा मागायला जाणारच आहे, मतदार म्हणून. पण या ठिकाणी मेटे साहेबाचं काम सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मेटे साहेबाचं मोलाचं योगदान होतं बीड जिल्ह्यामध्ये. आणि त्यांच्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला जात असताना त्यांचा जो अपघाती मृत्यू झाला, त्यामुळे त्यांना जर ज्योतिताई मेटेंना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली असती तर मात्र आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करून एक मेटे साहेबाला श्रद्धांजली म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी उमेदवारी देणार नव्हतो. पण या ठिकाणी त्यांची उमेदवारी ठरत असताना हे बाहेरचं पार्सल दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आलं आणि त्याला राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने उमेदवार दिली. काय दिली, कशी दिली काय माहीत नाही, पण उमेदवारी त्यांना नाकारण्यात आल्यानंतर मेटे त्यांना आम्ही या ठिकाणी निश्चितपणे मी त्यांना मतं मागण्यासाठी किंवा मला पाठिंबा मागण्यासाठी मी त्याची भेट घेणार आहे. एकंदरीत बघू शकतो की काल धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेस भाषण करताना म्हटलं की प्रत्येक निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जात पुढं केली जाते, जात आणली जाते, हे दुर्दैव आहे, आमची जात काढली जाते. नेमकं जात कोण काढते? आता जात कोण काढतंय, कोण कसं वागलं हे सगळ्याला माहिती. मात्र मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी कधी जातीवाद करत नाही. मराठा समाजाची भूमिका सर्व जाती धर्माला 18 पगड जाती धर्माला गावचा गावगाडा चालणारा हा मराठा समाज आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून कधी जातीवाद झालेला नाही आहे, निवडणुकीतच नाही आहे. जर निवडणुकीचा जातीवाद झाला असता तर तुम्ही कधी निवडून आलात?
पण निश्चितपणे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मात्र आत्ता तरुण सगळं एकत्र आलेला आहे आणि मराठा आरक्षणासाठी कोण लढतं आहे, कोण आमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकते, आमच्या प्रश्नासाठी किंवा आंदोलनामध्ये आमचे कोण उतरतं आहे, हा मात्र बारीकपणे आता बीड जिल्ह्यातला मराठा युवक या ठिकाणी पाहतो आहे की कोण आंदोलन आमच्यासोबत होतं आणि कुणी आम्हाला विरोध केला आहे. ज्यांनी विरोध केला त्यांना खड्यासारख्या बाजूला काढायचा हा समाजाचा निश्चितपणे निश्चय झालेला आहे. पण जे सुद्धा आता समाजाचं नाव घेऊन जर कुणी निवडणुकीत उतरत असेल की मराठा समाज म्हणून मला मतदान करा, मग मात्र त्यावेळेस ते युवक बघणार की खरंच कोण आमच्या समाजासाठी आमच्यासाठी रस्त्यावर आले आहे. ते मनोज जरांगे पाटलावरती सर्वात जास्त बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. एकंदरीत त्याच्याकडे कसं बघताना आज देखील तरुणांवरती गुन्हे दाखल केले जातात. तडीपाराची नोटीस मनोजदादा जरांगे पाटलाचं हे अत्यंत शांततामय पद्धतीने आंदोलन होतं. कुठेही मग मुंबईचं आंतरवली सभा असेल, बीडची सभा असेल किंवा लाँग मार्च असेल, कुठेही भडक किंवा दगडफेक असं कुठे चिथावणीकर वक्त त्यांचं नव्हतं. वास्तविक पाहतात 2-2 महिन्यानंतर जाणीवपूर्वक या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांचे गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि नंतर आम्हालासुद्धा मी त्या आंदोलनामध्ये मलासुद्धा 10 नोटीस आहेत. जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर 7 महिन्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा आयोजक सभेचा आयोजक असेल किंवा सभेसाठी काम करणाऱ्या माणसाला कार्यकर्त्याला चळवळीतल्या मला सुद्धा 10 नोटीस त्या ठिकाणी आल्यात. म्हणजे जाणीवपूर्वक हे आंदोलन दडपण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. एकंदरीत पंकजा मुंडेकडून देखील विजय निश्चित मानला जातोय, बजरंग सोनवणे देखील विजय निश्चित मानला जातोय. तुमचा विजय कसा असणार आहे काय सांगाल एकंदरीत? माझ्या पाठीमागं सध्या बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा फार मोठा वंचित उपेक्षित घटक फार मोठा या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं प्रत्येक मागच्या निवडणुकीत आलेला आहे आणि निश्चितपणे तो समाज आहे, गरीब मराठा समाज आहे. मुस्लिम समाजासाठी सातत्यानं मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण कोर्टाने मान्य केलं आहे. त्याचीसुद्धा अंमलबजावणी या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असेल किंवा शिंदे फडणवीस सरकार असेल यांनीसुद्धा केलेली नाही. मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सातत्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर जिथं वेळ मिळेल तिथं किंवा मुंबईच्या मंत्रावर सातत्यानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या ज्यावेळेस आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये अश्वंग सक्रिय कार्यकर्ता आहे किंवा ओबीसीचं जे राजकीय आरक्षण घालवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता त्याला थांबवण्यासाठी जेव्हा सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मंत्रिमंडळाच्या त्या मंत्रालयामध्ये घुसण्याचा ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस बाळासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मी सुद्धा सहभागी होतो आणि मी सुद्धा लाट्याकाट्या खाल्यात. मी सुद्धा एक दिवस मुंबईच्या त्या ठिकाणी जेलमध्ये होतो. आम्हाला 1 दिवस त्या ठिकाणी अटक करत होती, दुसऱ्या दिवशी सोडून देण्यात आलं होतं. त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होतो. पण हा सगळा समाज आपल्यासाठी कोण झटतं आहे, कोण रस्त्यावर उतरतं आहे हे बारकाईने पाहून त्या ठिकाणी संपूर्ण समाज माझ्या पाठीशी उभा आहे आणि हेच माझ्या विजयाचं गणित आहे. नक्कीच होते. अशोक खंगे यांनी म्हटलेलं आहे की वंचित उपेक्षित घटकांना आणि सर्व समाजाला सोबत घेऊन मी काम करणार आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे असं एकंदरीत सांगितलेलं आहे. आज शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कॅमेरामॅन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.